निपटा डालेंगे, निपटा डालेंगे। 35 साल कोई लाल पैदा नहीं हुआ निपटाने वाला। कुठे गेला गेला का काय दिल्लीला? मला वाटायचं काय हेमा मालिनी बोलते का काय? भाग दमदू मेरे इज्जत का सवाल आहे, पण आले तर माझ्या इज्जतचा सवाल आहे। अरे माझे कपडे निघायला लागले रे तुमच्या इज्जती करता। आपली बायको निघून जाते ना रागावून कधीतरी तिच्या वडिलांकडे, मी प्रवीणा नाही गेली, काउंटर स्पेशालिस्ट आणलेला, त्याला वसाईची पॉवर माहित नाही, डायरेक्ट लाईफ लागली। मुंबईचे गुंड बिंड सगळे घेऊन आलेले, मी क्षितिजला बोललो मजा येईल रे अशा गुंडांबरोबर लढायला, डबल गुंड मी आहे याच्यापेक्षा। सगळ्यांचं असं स्वागत करतो, करू नका मग असं पण करतो, ताकद आहे। उपस्थित सर्व मान्यवर, सगळे मुद्दे आपल्या सगळ्या मान्यवरांनी मांडले, त्यामुळे माझ्याकडे बोलण्यासारखं काय नाही। फक्त आभार मानतो तुमचे का दुपारी साधारणतः 3-3:30 पासून आपली रॅली चालली, इकडे महिला वर्ग मोठ्या संख्येने आहे। रॅली चालू झाली, विरारून क्षितिज निघाला, राजू आणखीन कुठून तरी निघाले, आपले राजेश पाटील पूर्वपट्टीतून निघाले, मला वसंतनगरीमध्ये यायला सांगितलं का तिकडून तुम्ही यायचं सोपाऱ्यातून। वसई स्टेशनवरून मानकर साहेब आणखीन सगळी मंडळी निघाली, प्रवीण शेट्टी, सागर मांबरे आणि दुसरे सगळे अजय खोकाणे वगैरे, ते वसई गावातून निघाले, पश्चिम पट्टीचे वेगळे निघाले। आणि सगळ्यात महत्वाचं बबन शेटला किंवा प्रवीण शेट्टीला 300 रुपये 500 रुपये 1000 रुपये रोज दिलेलं नाहीये। तुम्हाला कोणाला मिळाले का 300 500 1000? हल्ली भाव आहे, तो हल्ली भाव आहे। मला तर मध्ये मध्ये मोह पण व्हायचा का आपण माणसं सप्लाय करण्याची एजन्सी घेऊ, आपल्याकडे जास्त कार्य करते, पैसे पण बऱ्यापैकी मिळतील। काय हो बबनचे, अहो आपल्या इकडे 1000 रुपये आहे, तुम्ही मुंबईत कसलं घेऊन बसल्यात? बघा आता काय, उद्याला एक शेवटची संधी। डिगोरेजी महाराज का करी त्याने का कल धमाल आहे। इलेक्शन असली ना का आपल्या इकडे मजा असते, म्हणजे दहशत चालू होते, बेडूक मेंढक सल्टर डालेंगे, काय निपटा डालेंगे, निपटा डालेंगे। 35 साल कोई लाल पैदा नहीं हुआ निपटाने वाला। आज 100% होणार। आपल्याकडे जेवढे नेते येतात, माननीय गृहमंत्री शहासाहेब आले, माननीय मुख्यमंत्री आले शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या उपमा दिल्या मला, फडणवीस साहेबांनी, मला वाटलं जरा सुसंस्कृत असतील, चांगलं बोलतील। त्याच्यानंतर विनोद तावडे साहेब, सगळे माझे मित्र आहेत, सगळे माझे मित्र आहेत। विनोद तावडे साहेब आले, अध्यक्ष कोंटे आले, लोढा साहेब, आपल्या इकडूनच चोपाऱ्यातूनच सुरुवात झालेली, आज मंत्री पोहोचले, पदावर पोहोचले, ते आले 4 वेळा, काल जेवण दिलं सगळ्यांना। राजस्थानी परवा पालघरला जेवण दिलं, काल वसईच्या व्यापाऱ्यांना, वसईचे कोण गेलेले का जेवायला, जेवण बिवण ठेवून असं सागर संगीता सकट
उद्याला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे येत आहेत. अरे वसई वालों को वसई में ही निपटा डालेंगे, दानू तक आने नहीं देंगे. यांना माहिती कुठे आहे? मी पालघरहून आलाय वसईला. त्याच्यामुळे आणि वसई वालों को निपटा डालेंगे. वसई वाले तुम्ही आम्ही काय गाजरमुळी आहे का? हा आपला अपमान आहे सगळ्यांचा. वसई वालों को निपटा डालेंगे. 95 ला आलेले सगळे निपटवायला 3 वेळा इलेक्शन पुढे गेली. 3 वेळा इलेक्शन पुढे. इकडे प्रवीणांनी वर्णन केलं का भले भले नेते सगळ्या पक्षाचे तिघे साहेब, शाबीर शेख साहेब, गणेश नाईक साहेब, राम नाईक साहेब सगळे मुंबईतले फ्री झालेले मावळे कावळे घेऊन इकडे आलेले गल्लोगल्ली फिरत होते. त्यावेळी आम्हाला फरक नाही पडला. आपल्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर हे सांगायचं विसरले का साधी एनसी असेल तर त्यांना मध्ये टाकत होते. 100-150 लोक फुकट 15 दिवस जेलमध्ये गेले काही अपराध नसताना. उरलेले त्यांना सांगितलं का रे बाबा बायकोनी तरी कंप्लेंट टाकली असेल तरी तू पळ, नाही तर तुला पण मध्ये टाकतील. अर्धे पळवले. लढणारे कोण होते? इकडे स्टेजवर बसलेले यशस्वी कलाकार एवढेच होते ना आपल्या वसईत. समोर बसलेले कार्यकर्ते बाकी कोण होते? त्यावेळी काय होऊ शकलं नाही. शेवटी आपण मारली हायकोर्टात अर्ज का मला अटक करा आणि इलेक्शन घ्या. त्यावेळी इलेक्शन झालं. रिझल्ट यायचा तो आला. रिझल्ट यायचा तो आला. अरे तुमच्या हिमती नाही मिळत. आज सगळ्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक बसवल्यात. पैसे जमा करण्याचे धंदे. मी आरोप केला कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग केला ना 100 कोटी. मला वाटतं आजच मला नोटीस आलाय अब्रू नुकसान भरपाईची. मी आरोप केला म्हणून अब्रू नुकसान भरपाई. राजू 5 कोटीची नोटीस आलाय. अपमान माझा आहे ना. पाच कोटींची नोटीस. अरे तुम्ही नोटीस देऊन मी काय घरी बसेल का? तुम्हाला कबूल तर केलाय तुम्ही का? कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग घेतलेली, अधिकाऱ्यांची मीटिंग घेतलेली. फक्त कशा करता ते मी सांगितलं. कोणाला कॉर्पोरेशनला किती टार्गेट दिलं, पीडब्ल्यूडीला काय दिलं, जिल्हा परिषदला काय दिलं, इरिगेशनला काय दिलं, मी आकडे सांगितले. आणि तुमची एवढी कोणती मोठी आबरू तुमची. एक तर 5 कोटीची फक्त मागितली, ही माझी आबरू गेली. आता मी करणार आहे आबरू नुकसान करे. बरोबर ना प्रवीण शेट्टी? हा अरे मग अरे कोटी तर माझ्या आजूबाजूला फिरत असतात. रमेश कोटी, बाळू कोटी, सिद्धेश कोटी. इकडे सगळ्यांनी सांगितलं आपली ताकद आहे आपला कार्यकर्ता. मी एकटा जात होता. जव्हार असेल, मोखाडा असेल, वाडा असेल, विक्रमगड असेल, तलासरी असेल, डहाणू असेल, पालघर, गावगाव लोकांना भेटत होतो. राजेश पाटीलने जसं सांगितलं सरपंच, एक अतिशय चांगलं वातावरण. म्हणजे मगाशी बोलल्याप्रमाणे 9 ते 14 बळीराम जाधव हा सगळ्यात माझा फेवरेट. आपल्याकडे मनीषाताई पण इच्छुक होत्या, बळीराम जाधव पण. म्हणजे इच्छुक म्हणजे काही लोक कार्यकर्त्यांनी नावं दिली, पण सगळे 7 उमेदवार एकत्र बसले. मला येऊन सांगितलं, मी सगळ्यांना बसायला सांगितलं का मला सगळे सारखे.
मला सांगितलं का राजेशला देऊन टाकू आपण, यंग आहे. मनीषा ताई निमकर का डहाणू पालघरला फिरत असताना एक ना एक सभा, एक ना एक ठिकाणी भाषण. बळीराम जाधव पूर्व पट्ट्याची केली, जव्हार मुखाड्याला फिरला, परवा दिवशी तलासरी लावते, अंगात ताप आणि काहीतरी इन्फेक्शन झालेलं तरी जव्हारला. मला सकाळी फोन, म्हणजे माझ्याकडे अजून असतील ते फोन, 12-1 वाजता का कधीतरी फोन, आप्पा हे जव्हारचे असे माजी नगरसेवक आहेत, माजी सभापती आहेत, त्यांच्याशी बोला. सगळं बोललो बिल्लो मी. काल सगळ्या प्रचारात फिरत असताना म्हणजे वालीव गोकिवरा, कालपासून मी वसईत आलो होतो, इतके दिवस वसईत नव्हतो. वालीव गोकिवरा पेल्लार, म्हणजे इकडे बसलेले शकीरबाई, अब्दुलबाई, हबीबबाई वगैरे सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांनी, मुस्लिम कार्यकर्त्यांनी जबरदस्त मोठी मिटिंग लावली. तिकडे जायचं होतं. परत काय एक रंगारंग कार्यक्रम, म्हणजे जव्हार मोकड्याहून मी कधीच 12-1च्या अगोदर निघालो नाही तिकडून. रात्री 2-3 वाजता घरी यायचं. 1-2 दिवस तिकडेच राहिलो. तर मला इकडे येत असताना कोणतरी बोललं ना, विल्यम गोकिवऱ्याचा आपला कार्यकर्ता, तो पण होता तलासरीला. राजेश तू चला नशीबवाला आहे. कुठे गेला का काय दिल्लीला? वरतून नजर फिरते ना. राजेश तुझ्या बापदादांची आहे पुण्याई, बरोबर आहे. जिल्हा परिषद सदस्य, ती रिझर्व्ह झाली म्हणून याला पंचायत समितीला उभा केला. तो तिकडे जनरल जागेवर सभापती. आपण 2 आमदार वसईचे म्हणून एक पालघरचा उमेदवार दिला. माणसाचं नशीब कसं उघडते बघा. जिल्हा परिषद रिझर्व्ह म्हणजे महिला करता झाली, याला पंचायत समितीला उभा केला. अगोदर जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती. मी बोललो का तो वाडा मतदारसंघ, आता बोईसर मतदारसंघात आहे. अगोदर वाड्या मतदारसंघात वनगासाहेब वगैरे ते काय तेवढं लक्षात देत नव्हते. मी बोललो मी तो वसईचा आमदार आहे, आपल्या ग्रामीण भागाला न्याय मिळेल, राजेशला देऊ. आपल्याच लोकांनी विरोध केला, अरे वसईतला ते सभापती हे ते इच्छुक पण होते, त्यांनी पण सांगितलं. मी सांगितलं तरुण पोरगा आहे, देऊन टाकू एकदा. आणि काय झालं तर बदलू ना आपण वर्षांनी, नीट नाही असेल, जमलं नाही तर. मला आश्चर्य वाटलं का नंतर सगळ्यांनी येऊन सांगितलं फार चांगला माणूस दिलाय. अगदी 8 दिवसापूर्वी ज्यावेळी मी गिरीज एरियात फिरत होता त्यावेळी मेरी अँड्रांडिस, आपल्या माजी उपसभापती, त्या मला बोलल्या, मला नाही भाषण करताना, आप्पा आम्ही तुमचे विशेष आभार मानतो, धन्यवाद देतो का तुम्ही आमचा उमेदवार. म्हणजे तुमचा का आपला? नाही आमच्या पंचायत समितीचा उमेदवार आहे. वा मेरी मॅडम, आजपर्यंत मी नेता होता, आता डायरेक्ट आपण ते पालघरला पद दिलेलं आहे का आमदाराचं, तर 2दा निवडून आणलं, तो पळून गेला आपल्यातून. पळाला, एक दुसरा पालघरचा तयार केला. एक दुसरा पालघरचा तयार केला. मी निश्चित तुमच्या पक्षातून नाही उभा राहणार. म्हटलं अरे बाबा तू 2-5 जण मताचा गिराईक आहे, पालघरचा आहे म्हणून तुला करतो का? तर दोघं मी आणि क्षितिज वसईचे ना, म्हणून पालघरला देतो. राजेशचा दोष काय तर त्याचे बापदादा 300 मीटर पालघरच्या अलीकडे पैदा झाले. 300 मीटर पहिले म्हणजे विलास तरी राहायचा राजेशच्या घरापासून 500 मीटरवर. फरक एवढं, पालघर जिल्हा वसई, पालघर तालुका वसई तालुका. 2-4 जणांचं बोलणं झालं, मी डिक्लेअर करून टाकला आता राजेश पाटील उभा राहील.
वसई बिसई काय नाही बघायचं मला. आता राजेश पाटील खूप झाले नखरे. तो जो उमेदवार पळून जात नाही आपला, तर हा आता पण जिल्हा परिषदेमध्येच बसला असता. त्याच्या नशिबाकरता तो पळून गेला आणि हा आमदार झाला. कशाने नशीब लिहून आणलाय ते देवालाच माहिती. अरे भल्या माणसा, बंधू, मी आमच्या बायका सोडत रे, आमच्या सुना, आमच्या नाती. आज फोटो काढला एक, सगळ्या नाती एवढूच्या चिल्ल्या पिल्ल्या, मोंटीच्या, चिक्कूच्या पोरी, बिट्टूच्या पोरी, पिवळा ड्रेस, शिट्या फुर फुर करतात. आम्ही पण येणार. म्हणलं वा, नोकरीला कोण कोण ठेवल्यात? पुरा ठाकूर खानदान. जगीर भाई, हमने सबको काम पे रखा है इसने. रात को 12-1 बजे हम मीटिंग लेते हैं. नाही सगळ्यांनी अभिनय सगळ्यांनी. काल जी मीटिंग झाली मुस्लिम समाजाची, जिल्ह्यातले वेगवेगळे आलेले, गैरसमज म्हणजे कसा, शिवसेना कुठे कॉम्पिटिशन मध्येच नाही मिळत आपल्या, दिसते का कुठे? पण मुस्लिम एरियात गेले का हितेंद्र ठाकूरला मत म्हणजे बीजेपीला मत. आता उभा आहे राजेश, बहुजन विकास आघाडी, आपला पक्ष, पण यांना मत म्हणजे बीजेपीला मत. यांचा घटस्फोट झालाय माहित आहे ना सेना बीजेपीचा, माहित आहे का? कधी झालाय? कधी झाला? 19ला नाही, 14ला. तुम्हाला वाटते 19लाच घटस्फोट झालाय? यांचं हे, आपली बायको निघून जाते ना रागावून कधीतरी तिच्या वडिलांकडे, मी प्रवीणा नाही गेली, तसं 14 मध्ये वेगळे झाले. 287 जागेवर 287 जागेवर वेगळे लढले समोरासमोर. 288 जागा वसई, त्याच्यावर विशेष प्रेम. शकीर भाई ये ध्यान से सुनो, खाली एक सीट थी पूरे महाराष्ट्र में, वसई, जिसपे हितेंद्र ठाकुर खड़ा रहा था 14 में, आज भी रहा हूं. तो उस वक्त शिवसेना का उम्मीदवार विवेक जी पंडित, इनको विनोद जी तावड़े बीजेपी के उस वक्त के अध्यक्ष, उन्होंने लेटर निकाल के वसई मध्ये आमचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा. इतना प्यार है मेरे पे सब लोगों का, ध्यान में है क्या? अच्छा, या आपको किसने बोला कि मैंने पाठिंबा दिया? किसी ने कागज दिखाया? पण नशीबवाला आहेत, म्हणजे मी नशीबवाला आहे, राजेश नशीबवाला आहे. हे सगळे गैरसमज होत असताना समाजाने पुढाकार घेतला. भले भले नेते आले समाजातले वजनदार, मुंबईपासून बोललो महाराष्ट्रात, भारतात काही भूमिका असेल, पण पालघरमध्ये आमची ठाम भूमिका आहे. आम्ही सगळे एक ना एक मत, आजपर्यंत जेवढी टक्के मतं दिली, 95-98% मतं मुस्लिम समाजाने आपल्याला दिलाय. मध्ये नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद किंवा महापालिका दिलाय. आपण पण तेवढं प्रेम दिलाय सगळ्या समाजांना. इकडे सगळ्यांनी उल्लेख केला, प्रवीण शेट्टी कोणत्या समाजाचा, शकीर डांगे कोणत्या समाजाचे, अल्मेडा साहेब कोणत्या, मायकल फुर्टाडो कोणत्या, राव मॅडम कोणत्या समाजाचे, अजय कोकाणी कोणत्या समाजाचा, अब्दुल मुईद घनसार इकडूनचा, 40 मध्ये एक सोपाऱ्यात नगरसेवक.
आपले 40 नगरसेवक, 1 नगरसेवक मुस्लिम, त्याला नगराध्यक्ष केलं. पहिले उपमहापौर झाले. आमच्या इकडे अय्यूब बलोच, तो झाला नगराध्यक्ष. म्हणजे सगळ्या समाजाला न्याय देणारा पक्ष आपला, सगळ्या लोकांना न्याय देणारा पक्ष आपला. ओपन जागेवर राजेश झाला सभापती, ओपन जागेवर वसई विरार महापालिकेचा रुपेश झाला महापौर, ओपन जागेवर. मग आपण जातीवादी कसे? आपण जातीवादी कसे सांगा ना? अरे सगळे एकत्र बसून खाणारे आपण, आणि आपल्यातला 2 गाज बाजूला देणाऱ्याची दानत असणारे आपण कोरोना काळात आपल्या कार्यकर्त्यांचे बळी केले. खरं तर त्यांना पहिला श्रद्धांजली व्हायला पाहिजे होती. हेमंत पाटील सारखा, म्हणजे मी एक मुद्दामून खास आपला नगरसेवक वसईचा, आणि करोनामध्ये ज्यांनी नगरपालिकेचे 3-4 हॉस्पिटलचे सेटअप केले, इतकी ओव्हर डेअरिंग केली का बिचाऱ्यांचा कोरोनामध्ये मृत्यू झाला. म्हणजे लोकांना हेल्प करताना मेरे को क्या होता है, मेरे को क्या होता है, बरोबर आहे. धावत राहायला झाला. बऱ्याच जणांनी समजवलं, काळजी घे बाबा, सांभाळ, आणि शेवटी होऊ नये ते झालं. असे दुसरे कितीतरी लोकांना कोरोना झाला. त्या आपली जेवणं वाटत होते ना, खिचड्या, रेशनिंगची बिलं आपण भरेल. म्हणजे रेशनिंग म्हणजे फक्त रेशनिंग नाही, तर त्याच्यामध्ये डाळ, तेल, काय हो, म्हणजे सगळं किट संपूर्ण, त्याची बिलं आपण भरली. तरी यांच्या पोटात दुखलेलं, तरी यांच्या पोटात दुखलेलं. जीवदानी मंदिर आहे आपलं, साईबाबा ट्रस्ट आणि विवा कॉलेज, या तिघांच्या माध्यमातून गुरुद्वारामधून आपण जेवण वाटत होतो. इकडे विरोधी पक्षाची लोक आपल्याकडून जेवण घ्यायचे. म्हटलं घेऊन जा, पण खराब करू नका, त्याची किंमत आहे. इकडे राजेशनी उल्लेख केला, रेमडेसिवीर, टोसिलो झुंबो, 40 लाख रुपये सगळी पुरे पडले. कित्येक लोकांना हजारांनी इंजेक्शनाने हे दिला. ते नंबर राजेश बोला का, आमचा नंबर क्षितिज दादाचा, तुझा आणि माझा नंबर कोणीतरी व्हायरल केला का कोरोना. अरे पण त्या गाढवांना एवढी अक्कल नाही. मी पहिला फोन घेतला, पहिला नंबर, म्हणजे महाराष्ट्रातला दुसरा नंबरचा नंबर आहे माझा, जवळपास सगळ्या कार्यकर्त्यांकडे आहे. पहिला नंबर, फोन नंबर, आणि पहिली बायको अजून बदललाच नाही मी. लक्षात आलं का? अरे माझा नंबर सगळ्यांकडेच आहे की नाही? कोणी कधी फोन लावतो. आणि अजून ग्रामपंचायतचा सरपंच पण आमचा असिस्टंट ठेवतो. मॅडम बिझी आहे, मग फोन करा. मॅडम म्हणजे कोण? सरपंच बाई. साहेब कामात आहेत, नंतर फोन करा. मी आपला आला फोन, रिंग वाजली, हा बोल, कोण बोलते, झालं. नंबर असो नसो, रात्री कधीही लावला तरी फोन उचलतो. म्हणून ट्राय करण्याकरता फोन लावू नका. एक कामणचा आहे, काय नाव रे, कोण आहे कामणचं इकडे? लोखंडे. 11-12 वाजले का फोन करतो, काय आप्पा बरे आहेत ना? मी बोलला तू बरा दिसतोय. चालतंय आपलं. आपला विरोधात निवडून आलेला मात्रे उभा राहतो जरा बाबा. सगळ्या कामांमधला, म्हणजे माझ्या विरोधात कधीच नाही. गावातली थोडी भांडणं एका बरोबर एक सगळ्यांनी पाठिंबे दिला. ही पाठिंब्याची नावं वाचली ना राजेश, ती वाचली, ठीक आहे, बरोबर आहे. सगळे म्हणजे चर्मकार समाज असेल, नाभिक म्हणजे हेअर कटिंग सलूनवाले, त्यांनी पण, जिल्ह्याचे, म्हणजे असा कोणताच, धनगर समाज, इकडे अजू आहे का? अजूकडे सगळी पत्र आहेत ती.
यादव समाज सगळी आता नावं कोणाची घेऊ, कोणाची नावं घेऊ, येतच बिचारे. आप्पा आम्ही तुमच्या बरोबर. मला शरम कधी वाटली माहितीये का, वाटते माहितीये का, परवा दिवशी मी पंचाळीला गेलो. पंचाळीला रात्री 12ला गेलो. 10च्या आत सभा संपवायच्या, जाहीर सभा. रांगोळी काढल्यात, त्या घराच्या ओट्यावर सभा होती, तिकडे रांगोळी केलाय, रांगोळी केली, काढलाय. ओवाळण्याकरता चप्पल मारल्यासारखं वाटलं मला, का आपण 9:30 पावणे 10चं काम दिलं. आणि ग्रामीण भाग, आणि 12 वाजता आपली कपाळाची आरती करायची, चपलानी मारायला पाहिजे रोज असंच. आणि ती लोक थांबलेली आहेत रोज असत. माझं रात्रीच्या कार्यक्रमामध्ये काल पण सगळं वेळेवर चाललेलं. पेल्लारला 8 वाजता पोहोचायचं आहे, त्याच्या अगोदर कुठे गेलेलं, गोक्योरे में क्या था, वो घुसाई हुई मीटिंग धाने विभाग और विल्सन ने. उसके पहले कोई प्रोग्राम था, उसके बाद मैं इधर राजेश पाटिल के इधर विजिट किया, उमेश नाईक के इधर कार्यकर्ताओं को मिलते मैं घूम रहा था. आचोळा बोला रुपये जाधव तुझाने लगेच गोखिवऱ्याची मीटिंग टाकली. धाने विभाग का आपलं कुठे तिकडे मीटिंग टाकली. ह्यांच्याकडे 8ला बोलवलेला, 9:30 पावणे 10ला वाजता पोहोचलो. अरे एवढ्या मोठ्या संख्येने लोक बसल्यात, आणि हे ना आपण माझ्या इज्जतचा सवाल आहे. मला वाटायचं काय हेमा मालिनी बोलते का काय, भाग धमधूम बेरे इज्जत का सवाल आहे. आपण ना आले तर माझ्या इज्जतचा सवाल आहे. अरे माझे कपडे निघायला लागले रे तुमच्या इज्जती करता, करतो काय 5 मिनिटं. अरे पण कुठे बाबा, कुठे गोखिवरा, कुठे धाने विभाग, काय नाही. कार्यकर्ते जमवलेत. चल बाबा, पुढच्या मीटिंग लेट होता. नशीब बोला ह्याच्याकरता का ती मतं देण्याकरता आम्ही तुम्हाला मतं देणार आहेत हे सांगण्याकरता लोक थांबतात. हे माझं नशीब आहे का आम्ही तुमच्या बरोबर आहेत. नाही तर इलेक्शन मध्ये आमच्या गटाराचं काय झालं, आमचा रस्ता काय, पाणी 1 तास काय येतो, 24 तास का नाही, म्हणजे असं पकडून खेचून मारतात का काय असं वाटते. या उलट 2-2 तास लोकांनी वाट बघायची आणि आपण हे करायचं. महिला आता जेवणाच्या तयारीत चाललात बहुतेक. तुम्ही सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो का या भर उन्हामध्ये कदाचित कोणाला अजून घरचं जेवण करायचं असेल, अशा ऑड टाइम मला अख्ख्या तालुक्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण आले. कामाचं मी काय बोलणार नाही. एक हक्काचा खासदार असल्यावर प्रवीणांनी अगोदर तिच्या भाषेत सांगितलं, डहाणूपर्यंत रेल्वे नेली, विरारची लोकल, डहाणू नाशिक तिकडच्या आदिवासींना रोजगार मिळावा या हिशोबाने रेल्वेचा सर्वे केला. 10 वर्षात काय नाही झालं. पाईप गॅस आणली आपली, अर्ध्या वसईत, अर्ध्या सोपारात, अर्ध्या विरार, पालघरमध्ये पण काम चालू आहे. भामटेंबी वगैरे जो भाग आहे ना त्या ठिकाणी पण काम चालू केलं आहे. हे सगळं आपल्या खासदार. इकडे 3,500चा उल्लेख झाला. 5 वर्षामध्ये 3,500 कोटी. 2 खासदार 10 वर्षात 2 पैसे नाही. आपला खासदार कशाला पाहिजे ते तुम्हाला कळलं. इकडे 400 पार वगैरे. गेल्या वेळी मोदी साहेब आपले पंतप्रधान माननीय हे फक्त 2 मीटिंग घ्यायला महाराष्ट्रात आलेल्या. आज रोड शो पण करतात. परवा आज पर शिवाजी पार्कवर मीटिंग. भल्या भल्या नेत्यांकरता पंतप्रधान जे नेते 15-15 वर्ष मंत्री होते आहेत अशा नेत्यांकरता पंतप्रधानांच्या मीटिंग लागायला लागल्या. 200 आकडा गाठत नाही एनडीए. मी बीजेपीचं ना एनडीए. तुम्ही 25 वेळा आले ना त्याच्यातच समजून जा. का गेल्या वेळी 2 सभा, आता 25, गेल्या 14 इलेक्शन असेल, 19 इलेक्शन असेल, 15 लाख, 2 कोटी नोकऱ्या,
मग उरी पुलवामा यांचे सत्यपाल मलिक जे राज्यपाल होते ते बोलले का कशा प्रकारे आम्ही सचना केलेला आणि जवानांचे प्राण गमावले, खरा खोटा हल्ला त्याच्याबद्दल यांचेच गव्हर्नर राज्यपाल बोलले. आता या वर्षी कोणता मुद्दा मिळाला नाही तर फेऱ्या मारतायत. आप मुस्लिम शकीर भाई आपने बोला मंगलसूत्र वगैरे का, आप ध्यान में लो, हे लक्षात घ्या लोकांनी. आपल्या इकडे भारतात 19 तारखेला पहिला टप्पा होता. 19 तारखेला पहिला टप्पा होता. 20 तारखेला आपल्या आदरणीय प्रधानमंत्र्यांची सभा जयपूरला होती. 19 तारखेचा रिपोर्ट आले, यांचे सर्वे चांगले असतात. 19 तारखेचा रिपोर्ट आले का आपल्या गेल्या वेळी जेवढ्या निवडून आलेल्या या 99 102 जागेवर जेवढे गेल्या वेळी निवडून आलेले एनडीएचे बीजेपीचे तेवढे यावेळी येत नाही. त्या 102 मधल्या यांच्या ज्या निवडून आलेल्या त्यातल्या एक 10-15 सीट अजून कमी होत आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मुसलमानों को देंगे, हे देंगे, ते देंगे, मंगळसूत्र मैस सगळं निघालं. म्हणजे अटॅकिंग डायरेक्ट हिंदू मुस्लिम झालं. ह्याच्यावरून सगळ्यांनी लक्षात घ्या, विकास घरी राहिला. विकास नावाचं पोरग काय जन्माला झालं नाही. लक्षात आलं ना. आता आले हिंदू मुस्लिम. त्याच्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. तुम्हाला माझी एकच विनंती, तुम्हाला एकच विनंती का घर टू घर पिंजून काढा. आज पण उद्याचा दिवस आहे, अख्खा रविवारचा दिवस आहे, अख्खा घरोघरी जा, घरोघरी जा, एक एक मत काढा. गावात तर फिराच, पण बाहेर फोन चालू ठेवा. तुमचे नातेवाईक मित्रमंडळी कोण जे असतील, कोण घेन राजेश, मित्रमंडळी कोण नातेवाईक तुमच्या बरोबर कामाला येणारे असे जे कोण असतील त्या सगळ्यांना माझ्याकरता लोक पैसे वाटतात. मी तुम्हाला माझ्याकरता खर्च करायला सांगतो. आपण दाम दुपटीने राजेश पाटील खासदार झाल्यावर कामाच्या स्वरूपात त्याच्याकडून वसूल करू. आता बाकी तुम्ही जोरात लागलं पाहिजे. ज्या जिद्दीने गेल्या वेळी, आज मला क्षितिजची आठवण झाली. ज्यावेळी राजेशनी पाया पडल्या ना त्यावेळी क्षितिजची आठवण झाली मला. का क्षितिज पण असाच पाया पडलेला लोकांच्या. एन्काउंटर स्पेशालिस्ट आणलेला, त्याला वसाईची पॉवर माहित नाही, डायरेक्ट लाईफ लागली. प्रवीणांनी काहीतरी डायलॉग मारलेला त्यावेळी. काय बोललेल तू? म्हणजे तो श्राप किती लागला. मी असं म्हणालेली की त्यांच्याकडे 2 बुलेट असतील तर माझ्या श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र आहे. त्या सुदर्शन चक्राने काम करून टाकलं आपलं. लागली लाईफ. मुंबईचे गुंड बिंड सगळे घेऊन आलेले. मी क्षितिजला बोललो मला मजा येईल रे अशा गुंडांबरोबर लढायला. डबल गुंड मी आहे याच्यापेक्षा. म्हणजे सगळ्यांचं असं स्वागत करतो, गृहीत धरू नका, मग असं पण करतो. ताकद आहे. ती ताकद सोपारकरांनीच दाखवलेली. बरोबर ना. गाडी अडवलेली ना ती काय पिंकी वागेला का आहे का? हा जे काय असेल नाव चला बरोबर आहे. नंतर तिकडे कुठे बसलाय. म्हणजे त्या दिवशी तुम्ही जर एवढं काम काढलं सगळ्यांनी, मी आला तर तसं काम काढूनच टाकलं असतं. पैसे वाटायला आलेले
रुपेश पण कोर्टात जातोय, समोरचे पण जात आहेत. हा, राजेशच्या पंचायत समिती जिल्हा परिषद मला कोर्टात फार आवडते. हा, पण राजेशच्या पंचायत समितीच्या वेळी उमेदवार राजेश आणि कोणती आपली रंजना सायरे, नरेन पाटील, तिघ, एक जिल्हा परिषद, 2 पंचायत समिती. मला फक्त काय सांगितलं, काय इथपर्यंत बस येते ती सोपारा गावापर्यंत न्या. मी गावपर्यंत सांगितलं मी आहे, मी करतो, पण नरेन पाटीलला धीर धरवेल तर काय. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं, गावाला ड्रायव्हर, चल राजा पुढे घे तुझ्या नवऱ्यानी. मी, रंजना, राजेश आजपर्यंत कोर्टात जातो. किती सालची गोष्ट रे? 27 वर्ष झाली आम्ही कोर्टात जातो आणि राहतो आपले लाईनीत उभे. काय खुशी होती बघ ती. काय नाही वांदा नाही. तर त्यावेळी बिट्टूने असे पाया पडलेले, राजेश तू बऱ्यापैकी जमिनीवर आहे, पण साला थोडी हाईट कमी असली तर मला भीती वाटते, तेवढाच जमिनी खाली असतो. जगीर भाई, मैंने आपके बारे में नहीं बोला. आपल्याला आपले 3 आमदार असणार आहेत. राजेश गेल्यावर दुसरा कोणता तरी चांगला आमदार तिकडून होईल. वसई आणि सोपाऱ्यामधून आपले 2 आमदार होतील. कोणाला उभा केला तर आपण निवडून आणू, पण 3 आमदाराबरोबर 1 खासदार असला तर त्याची ताकद वेगळी होती. एकच लक्षात ठेवा, बळीराम जाधव आपला बिंदास, माझा आवडता माणूस, तो काम केलं नाही म्हणून पडला नाही, फिरला नाही म्हणून पडला नाही, चांगला फिरायचा. तो पडला 15 लाखाकरता, 2 कोटी नोकऱ्यांकरता, हे पुलवामा करता, ती एक लाट आली. बरोबर आहे. आज पण तुम्हाला मी सांगतो, त्याला ताप असताना तो तलासरीला गेला परवा दिवशी. आप्पा जरा नगरसेवकांची बोला, आप्पा माझी सभापतीची बोला. आणि मला काल दुपारी बोलला कोणतरी, विल्सन, हा इंडस्ट्रियल एरियाची मीटिंग, सगळ्या इंडस्ट्रियल एरियाचे मालकांची मीटिंग घेतलेली मी. का त्यांच्याकडे कामगार असतात, आमच्या इकडच्या लोकांना काम द्या. उद्या राजू पण, उद्या म्हणजे पुढे टीमाची मीटिंग घेणार आहे धारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची, आपल्या नवीन खासदाराबरोबर, का आमच्या इकडूनच्या लोकांना रोजगार मिळण्याकरता काय करता येईल आणि जास्तीत जास्त आमच्या मुलांना, आमच्या जिल्ह्यातल्या, आमच्या म्हणजे वसईच्या नाही, आमच्या जिल्ह्यातल्या मुलांना या अशा प्रकारची विनंती करण्याकरता ती देखील मीटिंग लावणार आहेत. सगळीच कामं करायची आहेत. उरलेली जी कामं असतील ते आपल्या खासदार, मी सांगतो 3 आमदारांची दादागिरी असते, पण खासदार पण पाहिजे बरोबर. त्यामुळे माझ्याकरता मी उभा आहे असं समजा, मी उभा आहे असं समजा. माझ्याकरता तुम्ही जी मेहनत करतात, क्षितिज करता तुम्ही जी मेहनत करतात, राजेशला विधानसभेकरता मेहनत केली, आपले नगरसेवक करण्याकरता जी रात्रंदिवस मदत करतात, किंवा आपले नगरसेवक ज्या हिशोबाने स्वतः करता फिरतात, तसे हे 2 दिवस शेवटचे मी उभा आहे. म्हणजे मी म्हणजे प्रत्येकाने असं समजा मी उभा आहे आणि माझ्याकरता मी मतं काढणार. या निर्धारांनी कामाला लागा. आपली शिट्टी बोल, आपली शिट्टी जोरात वाजवायला पाहिजे. आणि फक्त भगिनींकरता आता जाऊन काही तुम्ही जेवण बनवू शकत नाही. राजेश तुम्हाला कुठेतरी जेवणाला घेऊन जाईल. टिकोरी मिश्रा पण आभार मानायचे. एक मिनिट बसा, 1 मिनिट. आओ टिकोरी महाराज.